तुम्हाला जर काही चटपटीत खायचं असेल तर अशा प्रकारे रव्यापासून बनवलेला उत्तप्पा एकदा नक्कीच ट्राय करा आणि खायला देखील एकच नंबर होतो. आणि मऊ तर पहा किती झालेला आहे आणि जाळीदार देखील झालेला आहे. तर चला मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता मी बारीक रवा झिरो साईजचा रवा घेतलेला आहे आणि हा रवा आहे पाव किलो आणि तो मी 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे पाहू शकता. आणि 10 मिनटानंतर पाहू शकता आपला रवा कसा मस्त असा बारीक झालेला आहे. तुम्ही असाच याचे देखील उत्तप्पे बनवू शकता, पण मी तसं नाही केलेलं. मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता. आणि याचं बॅटर किती मस्त झालेलं आहे पहा. आणि याच्यामध्ये मी लगेच बारीक चिरलेले 2 ते 3 कांदे चिरले होते बारीक स्लाइसमध्ये, ते टाकून घेतले. लगेच मी टोमॅटो देखील एक बारीक कापून घेतलेला तो टाकला. आणि मी 1-2 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, त्या देखील मी इथे टाकलेल्या आहेत पहा. आणि सर्व म्हणजे थोडीशी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये परत सुक्या मसाल्यांमध्ये बघा जिरे, ओवा आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि हे सर्व आता एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करायचं आहे. मी पळीने करत आहे, तुम्ही चमच्याच्या साहाय्याने देखील करू शकता, पण मी पळीनेच केलेलं आहे कारण मी पळीनेच उत्तप्पा बनवणार आहे. आणि ते पण मी आपल्या चपातीच्याच तव्यावर कसा परफेक्ट असा बनवून दाखवते पहा. तर इथे लगेच मी ठेवलेला आहे तवा गरम करण्यासाठी आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि लगेच त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि एकदम मस्त लाल म्हणजे एकदम गरम तवा होऊ द्यायचा आहे. आणि पाहू शकता तेल टाकल्यानंतर तेल कसं असं खाली सुटायला लागलेलं आहे, म्हणजेच आपला तवा देखील असा मस्त सुटणं म्हणजे तापलेला आहे. तरी ते सर्व मी असा आपला जो उत्तप्पा आहे तो असा बनवून घेणार आहे. आणि कोणाकोणाला माझ्या रेसिपीज आवडतात त्यांनी मला कमेंट करा आणि तुम्ही कसा बनवता उत्तप्पा ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर पहा आपला उत्तप्पा मस्त असा बनवून झालेला आहे आणि याला लगेच जाळी देखील सुटायला लागली आहे, म्हणजे जाळीदार उत्तप्पा तयारच होत आलेला आहे पाहू शकता. आणि हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा मुलाच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनसाठी देखील म्हणजे अतिशय साधा, सोपा आणि एकदम कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात देखील तयार होतं. तर इथे पाहू शकता एका साईडनं मस्त असा आता भाजलेलाच आहे म्हणायचं. आता मी उलटून घेत आहे पहा किती मस्त म्हणजे पटकन देखील उलटला आहे, म्हणजेच आपलं खाली तव्याला देखील चिटकलेला नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त असा जाळीदार सुटलेला जाळीदार डोसा उत्तप्पा आपला तयारच आहे. कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण कसा बनवतं ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि म्हणजेच हा जो उत्तप्पा आहे ना, मी एकदम म्हणजे याच्यात काहीच न वापरता फक्त आणि फक्त 0 नंबरच्या रव्यापासून बनवलेला आहे. तर इथे पाहू शकता पूर्ण भाजून दाखवलेला आहे. असेच मी सर्व उत्तप्पे तुम्हाला बनवून दाखवत आहे. आणि थोडंसं तेल लावलेलं आहे तव्याला आणि लगेच त्याच्यामध्ये टाकून घेत आहे बॅटर. तर सर्व असं टाकून घ्यायचं आणि मस्त हलवून घ्यायचं आहे. हा उत्तप्पा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा कशाची चटणी, नारळाची चटणी, अशा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. एकच नंबर असा होतो बघा. आणि मी दुसरा देखील उत्तप्पा असा सोडून घेतलेला आहे. आणि हा जो रव्यापासून बनवलेला जो उत्तप्पा आहे ना, एकदम कमी साहित्यात आणि सोपा देखील आहे. तुम्ही हा दही, शेंगदाण्याची चटणी किंवा कशाचीही चटणीसोबत खाऊ शकता. एकच नंबर असा होतो. तर आणि हा जो रव्यापासून बनवलेला जो उत्तप्पा आहे ना, एकदम पौष्टिक आणि चविष्ट आहे बघा. आणि एकदम झटपट 5च मिनिटात तयार होणारा हा पदार्थ आहे. आणि जर का तुमच्या तोंडाला चव नसेल तसा झटपट पदार्थ तुम्ही खाऊ शकता, म्हणजे कमीत कमी वेळात तयारी होतो आणि आपण खुश पण होतो. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका.
आणि तुम्ही देखील कसा बनवता उत्तप्पा ते देखील मला सांगायला अजिबात विसरू नका बघा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा, लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका. कशी वाटली आजची माझी युनिक रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा जो उत्तप्पा बनवून एकदा बघितला तर तुम्ही इडली, डोसा हे सर्व पदार्थ विसरून जाल अशी ही परफेक्ट म्हणजे टिप्स आहे. म्हणजेच उत्तप्पा, रव्यापासून बनवलेला उत्तप्पा एकच नंबर असा होतो. तर मी फायनली सर्व उत्तप्पे तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. तर कशी वाटली माझी आजची युनिक अशी रेसिपी तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.